बातमी आहे वैष्णवी मृत्यू प्रकरणासंदर्भातील वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत। सूचनेनंतर बाळ सोपवलेलं आहे। बाळ पिरगुंटमधील हगवणे यांच्या मावस भावाकडे होतं। हगवणे कुटुंबातील 3 आरोपींना अटक झालेली आहे। 2 हे फरार आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणासंदर्भातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतलेली आहे। पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना फोन केलेला आहे आणि तातडीचे निर्देश दिले आहेत। सूचनेनंतर बाळ सोपवण्यात आलेलं आहे। बाळ हे हगवणेंच्या मावस भावाकडे होतं। हगवणे कुटुंबातील 3 आरोपींना अटक झालेली आहे, तर 2 हे फरार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि तातडीने त्याने पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना फोन केलेला आहे। या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि बाळ देखील पालकांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। जो कोणी ह्या प्रकरणामध्ये आरोपी आहे ते आरोपींवरती कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। वैष्णवीचं बाळ हे कसपटे कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर वैष्णवीचं बाळ हे कसपटे कुटुंबियाकडे सोपवलेलं आहे। रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेलेले आहेत। रोहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि बाळ देखील आता कसपटे कुटुंबियाकडे सोपवण्यात आले। सविस्तर अगदी बरोबर आहे। खरं तर 9 महिन्यांचं हे वैष्णवी हगवणे यांचं बाळ खरं तर त्यांच्या मृत्यूनंतर हगवणे परिवाराने जे आहे ते त्यांच्याच नातेसंबंधातील एका व्यक्तीच्या घरी पिरंगुट येथे ठेवलेलं होतं, परंतु ते नेमकं कोणाकडे आहे हे सांगितलं जात नव्हतं। परंतु कालपासून ज्या पद्धतीने सगळ्या महाराष्ट्रातील जनतेने हे प्रकरण, सगळ्या माध्यमांनी हे प्रकरण लावून धरलं, त्यानंतर जे आहे ते हे कुटुंब समोर आलं आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांनी देखील ह्या बाळाला त्यांच्या आई वडिलांकडे म्हणजे वैष्णवीच्या आई वडिलांकडे जे आहे ते सोपवण्यासाठी सांगितलं आणि यासाठी पुण्यातून रुपाली ठोंबरे आणि वैशाली नागवडे यांना देखील तिकडे पाठवण्यात आलं आणि आता पुण्यातील बावधन पोलीस स्टेशन इथून ते बाळाला घेऊन कसपटे कुटुंबाच्या स्वाधीन जे आहे ते केलेलं आहे आणि इथून पुढचा सांभाळ जो आहे तो कसपटे कुटुंब या बाळाचा आता करतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागील काही दिवसांपासून हे बाळ नेमकं कुठे आहे हेच सांगितलं जात नव्हतं आणि स्वतः राजेंद्र हगवणे असतील किंवा त्यांचा मोठा मुलगा असणारा सुशील हगवणे असेल, हे दोघे देखील अद्याप जे आहेत ते फरार आहेत। वैष्णवीचा पती जो होता त्याला अटक केलेली आहे, नंदीला अटक केलेली आहे, परंतु जो मुख्य सूत्रधार होता या सगळ्याचा तो म्हणजे राजेंद्र हगवणे याला देखील अजून ताब्यामध्ये घेतलेलं नाहीये। परंतु आता सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की वैष्णवी हगवणे यांचं 9 महिन्यांचं बाळ जे आहे ते आता कसपटे कुटुंबाकडे स्वाधीन झालेलं आहे। त्यांना कसपटे कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अगदी रोहन, या सगळ्या प्रकरणामध्ये नवे नवे खुलासे समोर येत आहेत। वैष्णवीचं छळ झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। राजेंद्र हगवणे हे अजूनही फरार आहेत। यांच्या संदर्भातील पोलीस आयुक्तांना सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। राजेंद्र हगवणे यांच्या फरारानंतर त्यांच्या संदर्भातली काही माहिती देण्यात आली आहे का? अद्याप मिळत नाहीये माहिती, परंतु हे सगळं प्रकरण आता ज्या माध्यमातून एवढ्या मोठं प्रकरण हे सगळं झाल्यानंतर आता कदाचित राजेंद्र हगवणेंना पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते ताब्यात घेतील किंवा राजेंद्र हगवणे स्वतः समोर येतील। कारण का इतके दिवस त्यांना वाटत होतं की हे प्रकरण कुठेतरी आपण दडपून टाकू, परंतु ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण मोठं झाल्यानंतर आता जे आहे ते त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये पोलिसांच्या समोर शरण व्हावं लागेल किंवा पोलिसांना त्यांना आजच्या दिवसभरामध्ये शोधून देखील काढावं लागेल। त्यामुळे आज यांना राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे पुणे पोलिसांना सापडतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि या दृष्टीने पावले देखील उचलली जात आहेत। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काही वेळापूर्वी जे आहे ते पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त असणारे विनयकुमार चौबे यांच्याशी फोनवरून बातचीत केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा अहवाल जो आहे तो मागितलेला आहे आणि नेमकं राजेंद्र हगवणे यांना शोधण्यासाठी मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काय पावले उचलली आहेत याची देखील माहिती जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाच्या माध्यमातून मागवली आहे। त्यामुळे आता पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर हे खूप मोठं आव्हान असणार आहे की आजच्या दिवसभरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करावी लागेल। त्यामुळे आता पुढचे काही तास पिंपरी चिंचवड पोलिसांसाठी महत्त्वाचे आहेत। बाळ जरी स्वाधीन झाला असलं तरी हगवणे परिवार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वैष्णवीनी हगवणे यांना त्रास देत होता, त्यांचा छळ करत होता आणि त्यामुळे त्यांना अशा प्रकारचं पाऊल उचलावं लागलं। त्यामुळे मुख्य सूत्रधार असणारे राजेंद्र हगवणे यांना आता पोलीस अटक करतायत का किंवा राजेंद्र हगवणे
स्वतःहून पोलिसांना सरेंडर होत आहेत का, शरणागती पत्करतायत का, हे पाहणं महत्वाचं आहे. अगदी रोहन, ह्या सगळ्या मृत्यू प्रकरणी आता चौकशीचे आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले असताना 3 आरोपींना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. 2 आरोपी हे फरार आहेत. ह्या सगळ्या मृत्यू प्रकरणामध्ये तपास कशा पद्धतीनं सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये राजेंद्र हगवणे यांचा किती समावेश आहे आणि ते अजूनही समोर आलेले नाही आहेत. त्यांच्या समोर येण्यानं या संपूर्ण प्रकरणामध्ये अजून काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे का? नक्कीच, निश्चितचपणाने पाहायला गेलं तर आपण जर पाहिलं तर या सगळ्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये सगळे पुरावे जे आहेत, ते कॉल रेकॉर्डिंग जे आहेत, त्या सगळ्याच्या माध्यमातून राजेंद्र हगवणे यांचं देखील नाव जे आहे ते समोर येतंय. केवळ तिचे पतीच नाही तर नणंद असेल किंवा सासू असेल यांनी देखील छळ जो आहे तो तिचा केलेला आहे. त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आणि ज्या पद्धतीने त्यांनी मागील काही दिवसांपासून पैसे मागितले, पैशाचं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या सगळ्या देवाणघेवाणीमुळेच वैष्णवी हगवणे जी आहे ती त्रस्त झालेली होती. तिला जे आहे ते अशा प्रकारचं पाऊल जे आहे ते उचलावं लागलं होतं. त्यामुळे राजेंद्र हगवणे असतील, सुशील हगवणे असतील किंवा इतर त्यांच्या कुटुंबातील लोक असतील, या सगळ्यांना गजात टाकणं इथून पुढे अगदी रोहन, काळामध्ये सोबतच मोठी रहा. गोष्ट रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रुपाली ताई, ही दृश्य आम्ही आता पाहतोय. हा बाळ त्यांच्या कसपटे कुटुंबियांकडे स्वाधीन केल्यानंतर तुम्ही देखील या ठिकाणी होता. एक आई ह्या बाळाची नाही आहे, मात्र ह्या कुटुंबियांसाठी हा मोठा क्षण आहे. तुम्ही ह्या सगळ्या ज्यावेळी तिथे समोर होता, तुमची काय भावना होती त्यावेळी? मी अजूनही कसपट्यांच्या घरी आहे. ते छोटं बाळ घरात आल्यानंतर त्याची आजी, त्याचे आजोबा, त्याची मामा, म्हणजे आत्ताही ते बाळ मामाच्या खांद्याकडेवर आहे. अक्षरशः बाळ इतक्या याने छानपणे हसलं. म्हणजे जे काही कसपट्यांनी सांगितलं होतं की ते बाळ रडतंय, हगवण्यांचे कोण मोठे बंधू आहेत की बाबा ते रडतंय, ते राहत नाहीये, आणि ते सुरक्षित घरी आल्यामुळे बाळाची आजी आणि बाळाचे आजोबा आत्ता कुठं त्यांनी त्यांचा जीव भांड्यात टाकलेला आहे. संपूर्ण परिवार, म्हणजे मुलगी गेलेल्याचं दुःख आहे, पण आपला नातू सुरक्षितपणे आपल्या हातात आला, ही या कसपट्यांची भावना मला तिथे दिसून आली. आणि या दुःखातही फक्त नातू घरी सुरक्षित आला म्हणून कसपटे परिवार हा समाधानी आहे. अगदी रुपालीताई, हे बाळ आमच्या ताब्यात मिळालं याचा आनंद आहे असं कुटुंबियांनी म्हटलेलं आहे. मात्र हे बाळ कोणाकडे होतं? 3 दिवसापासून हे प्रकरण सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी जेव्हा दखल घेतली त्यानंतर हे बाळ आलेलं आहे. मग इतके दिवस हे बाळ त्यांच्याकडे का होतं? मुख्यमंत्र्यांनी दखल आणि आदेश दिल्यानंतर हे बाळ आज कुटुंबियाकडे स्वाधीन केलं जातंय. कोण वाटतं या सर्व प्रकरणामध्ये आहे असं? या प्रकरणामध्ये हगवण्यांच्या पाठीशी कोणतंही राजकीय पाठबळ नाही. ते नुसते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, त्यांचे कार्यकर्ते म्हणून सुद्धा हकलपट्टी करण्यात आलेली आहे. आता लक्षात घ्या, बाळाचा ताबा हा नॅचरल गार्डियन त्याचे वडील असतात. त्याचे वडीलच हे जेलला आहेत. आई या जगात नाहीये. त्याची आजी जी आहे ती जेलला आहे. आजोबा जे आहेत ते फरार आहेत. मग त्या अनुषंगाने ते बाळ म्हणजे जे मुलीचे वडील आहेत त्यांच्याकडेच असणं गरजेचं आहे. परंतु ते हगवण्यांनी त्यांच्या परिवाराकडे ठेवलं होतं आणि ते बेकायदेशीर होतं. परंतु पोलिसांना कोणतीही ऑर्डर असल्याशिवाय पोलीस कायद्याच्याच चौकटीत काम करतात. म्हणून अजितदादांनी सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही जी काही आहे की बाबा ज्या लोकांनी बाळ ठेवलं होतं हगवण्यांच्या मित्र परिवारांनी, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा. हे जेव्हा बडगा उगारला तेव्हा त्या नातेवाईकांनी ते बाळ कसपट्यांच्या घरी किंवा घराच्या अलीकडं त्यांना ते सोपवण्यात आलेलं आहे. अगदी रुपालीताई, राजेंद्र हगवणे हे अजूनही फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत, मात्र ते अजूनही सापडत नाही आहेत पोलिसांना. आणि राजेंद्र हगवणेंना लवकरात लवकर अटक करण्याची कसपटे कुटुंबियांची मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं, राजेंद्र हगवणे कुठे असतील? ते राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या मुसक्या आवळल्या जातील. कारण का पुणे शहरामध्ये वैष्णवीची जो काही प्रकार आणि गुन्हा घडलेला आहे हा अक्षरशः काळा दिवस म्हणून साजरा करण्याची वेळ आलेली आहे. या 21व्या शतकात जर हुंडाबळी होत असतील तर ही गंभीर गोष्ट आहे आणि पोलीस त्याचा कसून तपास करून त्यांना शिक्षा होईल आणि फास्ट ट्रॅकवर तो खटला चालेल याचा आम्ही पूर्ण परीने पाठपुरावा करू. रुपालीताई, एक शेवटचा प्रश्न आहे. एक प्रतिक्रिया आम्हाला त्यांच्या कुटुंबियांकडून कळतीये. बाळ एका अज्ञातानं आमच्या ताब्यात दिलं असं कसपटे कुटुंबियांचं म्हणणं आहे. ज्यावेळी तुम्ही घरी गेलात तेव्हा बाळ कोणाकडून हे देण्यात आलं, तुम्हाला काही माहिती आहे का या सगळ्याबाबत? अज्ञात याच्यातनं म्हणजे एक लक्षात घ्या, हा फार संवेदनशील आणि कसपटे आणि हगवणे या कुटुंबाची आता अक्षरशः म्हणजे
या प्रकरणामध्ये कसपटे कुटुंब कोलमडून गेलेलं आहे, कारण का त्यांची ती एकुलती एक मुलगी या जगात नाहीये. जे अज्ञात म्हणतायत ते हगवण्यांचेच नातेवाईक आहेत आणि त्यांनी ती गोष्ट आधी जेव्हा मोठ्या ताटाने म्हणले की नाही देणार आम्ही तुमचा नातू, त्याच लोकांनी म्हणजे त्यांच्याच नातेवाईकांनी त्यांच्या हातात ते बाळ त्यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे. अगदी धन्यवाद रुपालीताई, आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. रुपाली ठोंबरे पाटील हे आपल्यासोबत ह्या सर्व मृत्यू प्रकरणासंदर्भातल्या त्यांची भूमिका आणि एकंदरीतच हे बाळ जेव्हा कसपटे कुटुंबियाकडे सोपवण्यात आलं त्यावेळी स्वतः त्या उपस्थित होत्या. त्यांनी याबाबतची सगळी प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हे बाळ आता कसपटे कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेलं आहे. वैष्णवी हगवणे यांचे आई आणि वडील यांनी हा बाळ आहे तो त्यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि ज्यावेळी त्यांच्या घरी रुपाली ठोंबरे पाटील देखील आहेत, त्यांनी देखील यावेळी त्यांच्या भावना ह्या व्यक्त केलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मृत्यू प्रकरणाची दखल घेतली आणि हे बाळ ज्याच्याकडे होतं ते बाळ आता वैष्णवी हगवणे यांच्या आई आणि वडिलांकडे ते बाळ देण्यात आलेलं आहे. ही तेव्हाची दृश्य आपण पाहतोय. वैष्णवीचं बाळ तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्यानंतर तातडीनं हे बाळ आता वडील आणि आई वैष्णवी हगवणे यांच्या आई आणि वडिलांकडे हे सुपूर्द करण्यात आलेली आहेत. तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय. स्वतः रुपाली ठोंबरे देखील त्यांच्या घरी अजून आहेत. त्यांनी त्यांच्या भावना आणि सोबतच राजेंद्र हगवणे यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची भूमिका मांडलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर बाळ हे सोपवलेलं आहे. मात्र कसपटे कुटुंबियांचा अजूनही त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे की एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि एका अज्ञात व्यक्तीनं हे बाळ आमच्याकडे दिलं असं कसपटे कुटुंबियांचं म्हणणं आहे. राजेंद्र हगवणे हे अजूनही फरार आहेत. 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 2 आरोपी हे फरार आहेत. त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची हालचाल सध्या सुरू आहे. राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा, कसपटे कुटुंबियांनी मागणी केलेली आहे. बाणेरच्या हायवेवरती आम्हाला बाळ हे सोपवलं गेलं असं कसपटे कुटुंबियांनी माहिती दिलेली आहे. राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही काही खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर ह्या मृत्यू प्रकरणाला अधिक गती मिळाल्याचं म्हणावं लागेल, कारण 3 दिवसापासून हे प्रकरण राज्याच्या सोशल मीडियावरती, राज्याच्या संपूर्ण माध्यमांवरती आपण पाहतोय. वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यू प्रकरणानंतर तिला कशा पद्धतीनं छळ करण्यात आलेला आहे, हुंडाबळी घेतला गेलेला आहे आणि ज्यावेळी लग्न झालेलं होतं त्यावेळी कसपटे कुटुंबियांनी जे काही हगवणे कुटुंबाला दिलेलं होतं ते सगळं आता महाराष्ट्रासमोर आलेलं आहे आणि ज्यावेळी तिचं छळ करण्यात आला तिचे माध्यमांसमोर काही छायाचित्र समोर आलेली आहेत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेचा संताप व्यक्त होऊ लागलेला आहे आणि वैष्णवीचं बाळ हे तिच्या आई आणि वडिलांकडे आता सुपूर्द करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी पिंपरी चिंचवडच्या आयुक्तांना फोन केला आणि या मृत्यू प्रकरणामध्ये तातडीनं लवकरात लवकर जे आरोपी आहेत, जे फरार आरोपी आहेत त्यांचा देखील शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई शासन होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत आणि बाळ जो हगवणे कुटुंबियांकडे होता तो आता कसपटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर तातडीनं पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. वैष्णवीचं बाळ हे कसपटे कुटुंबियांकडे सोपवलेलं आहे. तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय. राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा अशी कसपटे कुटुंबियांनी मागणी केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये जेवढी माहिती समोर आलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त काही मृत्यू प्रकरणातली माहिती येण्याची शक्यता आहे. ज्यावेळी राजेंद्र हगवणे यांना पोलीस अटक करतील त्यांच्या अटकेनंतर, त्यांच्या चौकशीनंतर अजून काही या मृत्यू प्रकरणामध्ये खुलासे समोर येत आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे. हगवणे कुटुंबियांची हाव आणि एका हुंडाबळी घेतल्यामुळं वैष्णवीचं जीव तिनं संपवलेला आहे. वैष्णवीनं आत्महत्या केलेली आहे आणि त्यानंतर ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये नवनवे खुलासे समोर आलेले आहेत. राज्य महिला आयोग असू दे आणि केंद्रातल्या महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि चौकशीचे आदेश दिलेले आहेत. जे कोणी आरोपी आहेत, त्यांच्या कुटुंबातले आरोपी आहेत, त्यांच्यावरती कठोरात कठोर शासन आणि शिक्षा व्हावी यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत. राज्य महिला आयोगाचं पुणे पोलिसांना आदेश दिलेले आहेत.
राहत्या घरी गळफास घेत वैष्णवीनं आत्महत्या केली. तिनं आपलं जीवन संपवलं. याचं कारण म्हणजे हगवणे कुटुंबियानं या वैष्णवीचं छळ केलं, तिला अमानुष मारहाण केली आणि हे सहन न झाल्यामुळं तिनं आत्महत्या केली. राज्य महिला आयोगानं पुणे पोलिसांना स्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत. बाळ नेमकं होतं कुठं तुम्हाला कोणी सांगितलं का? मला कोणाचा फोन नाही आला, कोणाचा काय नाही. मला फोन नाही आला, काय नाही. कुठं होतं काय नाही. आमचे भाऊ गेले आणि तिथं भावाला अज्ञात व्यक्तीने आणून दिलं. पण बाळाची तब्येत कशी आहे आता? काही झालं त्याला काय? बाळ खराब झालेलं आहे. आरोपीला अटक व्हावी अशी मागणी आहे का? आरोपीला अटक व्हावी. आता बाळ मिळालं, जसं हे दादांच्या ह्याचं काम झालं तसं आरोपी सुद्धा त्यांनी पकडून द्यावा. आरोपीला पकडून द्या. आपण सुशांत कसबे कुटुंबियांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं हे बाळ आमच्याकडे सोपवलेलं आहे असं कसपटे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलेलं आहे. जो कोणी आरोपी आहे त्याला लवकरात लवकर शोधून अटक करावी अशी त्यांची मागणी आहे. राजेंद्र हगवणे हे फरार आहेत आणि त्यांना अटक करण्याची मागणी ही कसपटे कुटुंबियांची आहे. अजित पवार यांनी देखील दखल घेऊन हगवणेंना अटक करावी असं कसपटे कुटुंबियांनी मागणी केलेली आहे. राजकीय प्रभावामुळेच हगवणे पोलिसांना सापडत नाहीयेत असाही आरोप कसपटे यांचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर हे बाळ कसपटे कुटुंबियांकडे सोपवण्यात आलेलं आहे आणि राजेंद्र हंगणेंना तातडीनं अटक करा कसपटे कुटुंबांनी मागणी केलेली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं हे बाळ सुपूर्द केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया आहे. आमचं बाळ आम्हाला मिळालं याचा आनंद आहे. वैष्णवीच्या वडिलांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं हे बाळ आमच्याकडे सुपूर्द केलं असं त्यांनी म्हटलंय. आमचं बाळ आमच्या ताब्यात मिळालं याचा आनंद असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय आणि बाळ ताब्यात घेतल्यामुळं वैष्णवी परतल्याची भावना असल्याचं कसपटे कुटुंबियांनी म्हटलेलं आहे. जो कोणी या मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी आहेत, जे राजेंद्र हगवणे हे फरार आहेत, त्यांना लवकर शोधून काढून अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करावी अशी मागणीही वैष्णवीच्या आईवडिलांची आहे. ही दृश्य आपण तेव्हाची पाहतोय ज्यावेळी एका अज्ञात व्यक्तीनं हे बाळ सुपूर्द केलं. त्यावेळी वैष्णवीच्या आईवडिलांकडे हे बाळ सुपूर्द करण्यात आलं. त्यावेळीची ही दृश्य आहेत. रुपाली ठोंबरे पाटील ह्या देखील कसपटे कुटुंबियांसोबत आहेत, त्यांच्या घरीच आहेत आणि तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय. बाळ एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या हातात दिलं, त्यांना सुपूर्द केलं असं कसपटे कुटुंबियांचं म्हणणं आहे. बाणेरच्या हायवेवरती हे बाळ दिल्याचं त्यांनी म्हटलंय. बाळ तातडीनं शोधून काढण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते आणि त्यानंतर तातडीनं हे बाळ कसपटे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. तेव्हाची ही दृश्य आणि बाळ आल्यामुळं आम्हाला आनंद आहे असं कसपटे कुटुंबियांनी म्हटलेलं आहे. वैष्णवीचं बाळ आता कसपटे कुटुंबियांकडे सुपूर्द केलेलं आहे. कॉल आला अज्ञात व्यक्तीचा की बाळ माझ्याकडे आहे, तुम्ही पाण्यात हायवेला आहे. त्यांनी आमचं बाळ ते निघून गेले. आम्ही विचारलं नाही कोणी काय नाही, अज्ञातच व्यक्ती होता. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलच्या सगळ्यांच्या मीडियामुळं हे आमचं बाळ आम्हाला मिळालं. आपले खूप खूप धन्यवाद. पण बाळ होतं कुठे? काय झालं? कुणापासून आलं? बाळ सुखरूप मिळालं. त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला सुपूर्द केलं. ज्या व्यक्तीला जाऊ दे शॉर्ट. कसपटे कुटुंबियांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. आमचं बाळ परत मिळालं यामध्येच आम्हाला आनंद आहे. माध्यमांचे देखील त्यांनी आभार मानलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं सूचना केल्या आणि त्यानंतर अगदी काही तासामध्येच हे बाळ कसपटे कुटुंबियांकडे स्वाधीन केलेलं आहे, सुपूर्द केलेलं आहे. आमचं बाळ आमच्या ताब्यात मिळालं याचा आनंद आहे आणि अजित पवार यांनी दखल घेऊन या मृत्यू प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी कसपटे कुटुंबियांनी केलेली आहे.